सन्माननीय अतिथी, आदरणीय शिक्षक वृंद, पालकवर्ग आणि माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनो, आजच्या या अत्यंत सुंदर प्रेरणादायी ॲन्युअल गॅदरिंगच्या शेवटी पालक आणि पीटी एक्झिक्युटिव्ह मेंबर या नात्याने काही कृतज्ञतेचे शब्द व्यक्त करण्याची संधी मला मिळत आहे, त्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. ग्रॅटिट्यूड टर्न्स व्हॉट वी हॅव इनटू इनफ. आजचा हा सोहळा बघताना खरंच असे वाटते की आपल्या शाळेने इनफ नाही तर एक्सिलेंट दिले आहे. सर्वप्रथम आम्ही आभार मानतो हिज एक्सलेन्सी मोस्ट रेव्हरल बिशप बर्नार्ड लॅन्सी पिंटो, बिशप ऑफ छत्रपती संभाजीनगर डायोसिस यांचे. त्यांनी आपल्या मौल्यवान उपस्थितीने आजच्या कार्यक्रमाला एक वेगळी शोभा आणि एक आध्यात्मिक उंची प्राप्त झाली आहे. आपले मार्गदर्शन नेहमीच आमच्यासाठी प्रेरणादायी राहिले आहे. थँक्यू फॉर युअर एक्सलेन्सी ब्लेसिंग दिस ओकेजन विथ युअर ग्रेशियस प्रेझेन्स. तसेच आमचे माननीय चीफ गेस्ट प्रशांत पगारे, HOD डिपार्टमेंट ऑफ एज्युकेशन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी यांचे आम्ही विशेष आभार मानतो. आपल्या प्रेरणादायी शब्दांनी विद्यार्थ्यांना, पालकांना आणि शिक्षकांना नवी दिशा, नवी ऊर्जा दिली, त्याबद्दल मी आपले खूप खूप आभार मानतो. तसेच आपल्या शाळेचे मॅनेजर रेव्हरल फादर पॉल जॉर्ज हे शाळेच्या प्रगतीसाठी, शिस्तीसाठी आणि सर्वांगीण विकासासाठी आपले मार्गदर्शन नेहमीच एक मजबूत आधारस्तंभ म्हणून करत असतात. आज हा कार्यक्रम व मुळात ही शाळा फादरांचे स्वप्न आणि कष्टामुळे झाली आहे. वी आर ब्लेस्ड टू हॅव यू फादर. थँक्यू सो मच. तसेच आमचे मनपूर्वक आभार वडगाव ग्रामपंचायतचे लाडके सरपंच माननीय सुनील भाऊ काळे यांना. स्थानिक पातळीवर शाळेला मिळणारा आपला पाठिंबा आणि सहकार्य निश्चितच कौतुकास्पद आहे. त्यामुळे मी शाळेच्या वतीने आपले खूप खूप आभार मानतो. यानंतर आजच्या या भव्य आणि यशस्वी कार्यक्रमामागे ज्यांची दूरदृष्टी, नियोजन, मेहनत आणि नेतृत्व आहे त्या आमच्या आदरणीय सिस्टर रेव्हरल सिस्टर डेझी थेरेस, प्रिन्सिपल सेंट अल्फोन्सा ICSE स्कूल यांचे विशेष आभार. हा कार्यक्रम इतक्या सुंदर रीतीने साकार होण्यामागे तुमची अथक मेहनत, शिस्तप्रियता आणि विद्यार्थ्यावरील प्रेम स्पष्टपणे दिसून येते. तुमच्या या प्रयासाबद्दल सिस्टर आम्ही तुमचे खूप खूप आभार मानतो. थँक्यू सो मच सिस्टर. तसेच आम्ही कृतज्ञतेने आभार मानतो रेव्हरल डॉक्टर सिस्टर या सेंट अल्फोन्सा हायस्कूल वाळूज येथे प्रिन्सिपल आहेत. आपल्या उपस्थितीने आणि प्रोत्साहनाने आजच्या या कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली, त्यामुळे मी तुमचे मनपूर्वक आभार मानतो. या संपूर्ण यशामागे जे खरे शिल्पकार आहेत त्या टीचिंग आणि नॉन टीचिंग स्टाफचे मी मनापासून आभार मानतो. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना घडवण्यासाठी, त्यांना या रंगमंचावर आणण्यासाठी तुम्ही घेतलेली मेहनत खरंच अमूल्य आहे. त्यामुळे मी सर्व टीचर्स आणि इतर कर्मचारी वर्गाचे विशेष आभार मानतो. तसेच आमचे सहकारी पीटी एक्झिक्युटिव्ह मेंबर्स यांचेही मी विशेष आभार मानतो. शाळा आणि पालक यांच्यामधील हा सुंदर दुवा आपण अधिक मजबूत करण्याकरता त्याबद्दल मी आपले आभार मानतो. तसेच मी सर्व पालकांचेही आभार मानतो. शाळेवर असलेला आपला विश्वास आणि आपला पाठिंबा आणि सहकार्य यामुळे शाळेची खरी ताकद वाढत आहे. त्याबद्दल मी सर्व पालकांचे आभार मानतो. तसेच मी सर्व आपले लाडके विद्यार्थी यांचेही आभार मानतो, कारण त्यांनी या कार्यक्रमामध्ये इतक्या आत्मविश्वासाने आणि त्यांनी इथे सादरीकरण केले, त्याबद्दल त्यांचे विशेष आभार. तसेच आपले लाईट अँड साऊंड टीम, व्हिडिओ मॅनेजमेंट, स्टेज आणि इतर सर्व सहकार्य करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे मी मनापासून आभार मानतो. थँक्यू. The paradise, your home of peace and joy. माननीय पीटी उपाध्यक्ष का हम हृदय से धन्यवाद करते हैं, जिन्होंने अपने प्रेरक शब्दों से इस सत्र को गरिमा प्रदान की. अब हम उत्साह और उमंग के साथ अपनी प्रत्येक थीम प्रस्तुति द पैराडाइज की ओर बढ़ते हैं. Dear audience, before we begin the next program, let me share a short introduction to the story you are about to witness. The Paradise. A family is often called heaven on earth, a place where love blooms,
peace grow, and heart find comfort. In this story, we meet a beautiful family that once lived like a paradise, full of joy, unity, and affection. Every member cares for each other, respect each other, and stood together in every situation. But one moment in life can change everything. When new daughter-in-law enters the house, misunderstanding grows, distance grew, and finally the paradise that once lived in starts fading. Love turned into doubt, peace turned into arguments, and finally our elderly parents who built that paradise were taken to an old age home. This story reminds us that paradise is not a place, it's the love we create. It teaches us that understanding, forgiveness, and respect are the pillars that keeps a family together. So, dear audience, sit back and open your hearts as we present before you a meaningful and touching drama, The Paradise. After three bells, paradise open before you. I'm a sannyasi from China. My name is Hao Yu. I have a deep interest in Indian culture and spirituality, and I wish to visit India someday. Today, I would like to present the modern trends currently shaping India. Here is a family consisting of Mr. Arvind, Mrs. Devika, their daughter Anamika, her husband Dr. Ajay, and their son Arjun. They lived happily and peacefully, just like in paradise. Let's watch their story unfold. These days, every page is filled with marriage advertisements and job openings. Seems like finding the right life partner has become harder than finding a good job. Well, our daughter is already settled in her new family. Now, it's time. We look a good match for our son too. What do you think, my boy? Are you ready to take the next step in life? Papa, I trust your choice. I only wish to have a partner who understands me and supports me in life's journey.
अपनों का प्यार क्या कहना। मिले हम छलक उठा खुशी का खुमार क्या कहना। खिले खिले चेहरे से आज घर है मेरा गुल गुलजार क्या कहना। खिले खिले चेहरों से आज घर है मेरा गुल गुलजार क्या कहना। ऐ दिल लाया है बहार अपनों का प्यार क्या कहना। मुंडा थोड़ा ऑफ बीट है पर कुड़ियां दे नाल बहुत स्वीट है। मुंडा थोड़ा ऑफ बीट है पर कुड़ियां दे नाल बहुत स्वीट है। ढोंगी सा ये बड़ा डीट है वायरल हो गया ये ट्वीट पर फूल फूल